महेश काहीतरी नवीन आयटम शिकवत आहे त्याच्यामध्ये मी पण आहे, आयडिया माझी आहे, पण शब्द महेश बोल तो मेरे है लेकिन बोल ये रहा है. ठीक है. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज हम सीखेंगे की मराठी बोल ना, मराठी बोल आपल्याला. आज आपण शिकणार आहोत की हुडका हा नारळ पाण्यातून कसा आणि त्याची बनवायची ट्रिक काय काय आहे, रेसिपी. हां, तर बघूया आपण आता की नारळ पाण्यातून आपण हुडका कसं होतं. तर हा नारळ आहे. सुरुवातीला तुम्ही नारळ घ्या. नारळ चांगला कापून घ्या. अशापर्यंत कापा की तो नारळ पाणी देऊ शकतो. हां, बरोबर. नारळ पाणी देऊ. हां, तर पाणी घेतलं की आम्ही ट्रायल म्हणून दाखवतो. तेवढा वेळ नाही आहे. हां, तेवढा वेळ नाही आहे असा नारळ. हा, आम्ही नारळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही आहे स्मरणची कॉटन. त्याच्यामध्ये आपण हा ओळखा आपण यूज करणार आहे. मी बसू का तिकडे? नीट बघा. हां, ठीक आहे. हां, पुन्हा हां, हे नारळ पाणी आपण काढलं. जे एक्सेस आहे जे नारळ पाणी हे तुम्ही बघू शकता, एकदम प्युअर फ्रेश नारळ पाणी आहे. त्याच्यामध्ये हा स्मरणचा उडका, हा ग्रीन ॲपल फ्लेवर आहे. तुम्ही कुठचाही फ्लेवर घेऊ शकता. तुम्ही कॉफी घ्या किंवा तुम्ही काही घ्या. तर घेतलाय नारळ हा. तर हा नारळ आहे, हा स्मॉल ऑफ आहे. तर तुम्ही हळूहळू हे नारळ पाणी लक्षात ठेवा, माप चुकलं नाही पाहिजे, नाहीतर मला ताप यायला आज रात्री. नाहीतर लवडे लागतील तुमचे पण आणि पिणाऱ्याचे पण. असली शब्द वापरू नका, गुगलवर जाणार आहे. तर आपण तुम्ही बघताय की हाफ आपण कॉटर ही नारळामध्ये टाकलेली आहे. साहेब, आपण हे पाणी काढण्याचं कारण काय आहे? कारण ते तुम्हाला पाणी दाखवायचं होतं म्हणून. तुम्हाला खोटंही वाटलं. हां, आणि आपण मेजरमेंट पण चुकू नये म्हणून हे नारळाचं पाणी आपण हे अशा पद्धतीने टाकलं. तुम्ही बघताय, अजून एक विषय तुम्ही बघताय कसं स्मूथली नारळाचं पाणी जातं आणि ऑलमोस्ट नारळ पूर्णपणे भरत आलेलं आहे. आणि हा आईस पण आहे, कारण गरम खूप होतं आहे. मला आईसची गरज आहे, प्लीज फ्रेंड. हा आईस आहे. आपले कोऑर्डिनेटर राहुल तळेकर टाकत आहेत. हा तुम्ही घुसोडा वाचा, इझिली जाणार नाही. घुसोडा वाचा गेला. अजूनही आपल्याला आईस टाका, अजून टाका म्हणजे थंड होईल. आता तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे ना पाणी हे वरती आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय स्ट्रॉ घ्या. हां, आता नारळातलं हे खोबरं काढलेलं आपण चकण्यासाठी पण यूज करू शकता किंवा तुम्हाला जेवणात यूज करायचं ते करू शकता. तुमच्याकडे स्ट्रॉ नसेल आणि आता आपण बघितलं घरगुती ओळखा कसा बनवतात. स्ट्रॉ नसेल तरी काही हरकत नाही आहे. फक्त हे हात आहे ना, हात तुम्ही हे असं हे करा. तुम्ही अशा पद्धतीने शेक करू शकता जेणेकरून ओळखा आणि नारळ पाणी पूर्णपणे मिक्स होतं. बघताय तुम्ही कसं मिक्स होतं. एक मिनिट आता माहिती, एक मिनिट. हा आता वोडका विथ नारळ पाणी हा पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि त्याची रेसिपी जी महेश उतेकरांची आहे, आयडिया माझीच आहे, सर्च करा. पण त्याच्यातला पहिला बळी म्हणजे मी आहे आणि तो मीच ट्राय करणार. आणि हा स्ट्रॉ आहे, आपण त्यांनी मसाली डायल्यूट करू शकतो. आणि हा सुंदर असा ओळखा इथे बनतोय. आता लवकरच मी तुम्हाला सांगेल याची टेस्ट कशी आहे आणि किती छान लागतो. ठीक आहे. आणि माहिती होतं गाईज, चीअर्स. आता आपल्याला महेश उतेकर यांनी रेसिपी सांगितली, राहुल यांची सुरुवातीची कल्पना आणि अप्रतिम असं हे पेय, अप्रतिम. आणि आता आपण जाऊया रसिकांकडे. रेसिपीचे महान अध्यक्ष दीपक गुरव यांच्यापाशी. दीपक आता सांगतील विजेता कोण असेल. आणि हे दीपक गुरव. अप्रतिम, खूप सुंदर. टेस्ट करा, एक नंबर स्वाद आहे याचा. तुम्हाला वाटणारही नाही तुम्ही स्मरण ऑफ पिताय. खूप चांगल्या प्रकारे हा झालेला आहे. आणि त्यासाठी महेश, राहुल, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ड्रिंक दिलेलं आहे. एक मिनिट, बोल मेरे थे बोल ये रहा. ह्याची रेसिपी बघण्यासाठी नाही पेप्सी लिया रिप्लेस हमारा था तो आपका नहीं लिया. हाँ हाँ चिप्स है. ओके,
नहीं नहीं नहीं, नहीं. नहीं दे हमारे पास था ह्याची जी इंग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही बघू शकता. भेटूया आपण थोड्याशा ब्रेक नंतर. ठीक आहे. तुम्ही बघत आहात पाहत राहा जय गोवा, जय कॅफे, वोडका विथ कोकोनट वॉटर. विथ राहुल, महेश, स्वप्नील अँड दीपक. वी आर एन्जॉईंग. ओके. सो यू गाईज Just- जाऊया, आज नको. नाही. आता आपण बघताय ही गोव्याची रेसिपी. महाराष्ट्रामध्ये मुलं येऊन त्यांनी गोव्यामध्ये रेसिपी तयार केलेली आहे त्या लोकांनी. तरी मी रिपोर्टर स्वप्नील भोसले, कॅमेरामॅन स्वप्नील भोसले के साथ. ओके. बंद कर, मोठी क्लिप होते आणि आता फोटो काढ.